स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेणार आहे. कारण पाहिलं असता आपल्या सर्वच विद्यार्थ्यांचे एमबीबीएस आणि बीडीएस या प्रोसेसचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले. सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती द्यायचं की वेगवेगळ्या स्टेटचे रजिस्ट्रेशन ॲज वेल ॲज व्हेरिफिकेशन अँड दॅन या ठिकाणी चॉईस फिलिंगला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पण असेच जर तुम्हाला लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपच्या त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकतात की जेणेकरून तुम्हाला जे काही वेगवेगळ्या स्टेटच्या काउन्सिलिंग सुरुवात आहे याची सुद्धा माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर महत्वाचा पॉइंट आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस बीडीएस रजिस्ट्रेशन नंतर पुढील प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे आणि या प्रोसेसमध्ये विद्यार्थी पालकांना काय करायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहेत. तर पहिली या ठिकाणी महत्वाची गोष्ट असणार आहे रजिस्ट्रेशन ज्याही विद्यार्थ्याचं सक्सेसफुली कंप्लीट आहे. रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली कंप्लीट आहे किंवा नाही याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ तुम्हाला दिला आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं विद्यार्थ्याची चुकून पेमेंट फेल जाते, एखादी स्टेट रिमेनिंग राहते आणि आपण विचार करतो की माझं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. तर डिस्क्रिप्शन मध्ये जे काही तुम्हाला लिंक आहेत ते पण प्रोव्हाइड करेल. हवा असेल कार्ड मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक अवेलेबल आहे. त्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय का नाही या कार्डवरच्या लिंकला क्लिक करून आपण चेक करू शकतात. ठीक आहे. तर महत्वाची गोष्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे याबद्दल आधी माहिती करूया. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एकंदरीत जेही आपण डेटा फिलअप केला आहे हा फिल केलेला डेटा एक्झॅक्ट बरोबर आहे का, त्यामध्ये आपलं पूर्ण नाव, आपली कॅटेगरी किंवा आपल्या जे काही अदर डिटेल्स आहेत म्हणजे पॅरलर रिझर्वेशन किंवा अदर दॅन जे काही डिटेल्स आहेत हे आपल्या बरोबर आहेत की या डिटेल्स मध्ये आपले काही चेंजेस आहेत याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. मेन आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपण जोही डेटा फिल केला आहे हा फिल केलेला डेटा आपला एक्झॅक्टली आपलं पूर्ण नाव त्याच पद्धतीने आहे का किंवा जे काही आपल्या कॅटेगरी डिटेल्स आहेत या पद्धतीनेच आपण भरले आहेत का हे एक वेळेस चेक करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट आहे पॅरलल रिझर्वेशन. आता पॅरलल रिझर्वेशनचा जर आपण विचार केला असता तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी डिफेन्स म्हणा, एमकेबी म्हणा किंवा पीडब्ल्यूडी म्हणा या कोट्यासाठी अप्लाय केला आहे आणि या कोट्यातून जर आपला रँक आला असेल तर आपण याचा विचार करू शकतो. ठीक आहे. कारण कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन हा पार्ट आपला वेगळा आहे आणि आपलं पॅरलल रिझर्वेशन हा पार्ट आपला वेगळा असणार आहे. त्यामध्ये एक लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्याचा डिफेन्स, एमकेबी, पीडब्ल्यूडी, हिले याचं रिझर्वेशन टोटली डिफरंट असणार आहे. त्यामुळे आपली ज्याही वेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला आपलं पूर्ण नाव त्यासोबत आपण जेही कॅटेगरी प्रवर्गातून ऍडमिशन साठी अप्लाय केलं तो प्रवर्ग आणि दुसरी गोष्ट ज्याही पॅरलल रिझर्वेशनला आपण क्लिक केलाय ते पॅरलल रिझर्वेशन हे आपल्या नावासमोर दिसणार आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक लिस्ट या ठिकाणी येणार नाही, विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल लिस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट आहे यामध्ये सीट मॅट्रिक्स. आता जर तुम्ही सीट मॅट्रिक्स जर या ठिकाणी विचार केला असता तर हे जे सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध होणार आहे हे पूर्णतः आपल्या कॅटेगरी अकॉर्डिंग आणि कॉलेजमध्ये नंबर ऑफ सीट्स टोटल किती येतात ह्या नंबर ऑफ सीट्स अकॉर्डिंग आपल्याला सीट मॅट्रिक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सीट मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपलब्ध असते. टोटल जर 100 सीट असतील तर 100 सीट्सचं डिवायडेशन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दलही पूर्ण डिटेल या ठिकाणी मिळून जाते. मेनली काय यामध्ये सीट तुमचा मॅट्रिक्स मध्ये की समजा आपण एक्झाम्पल साठी एखादं कॉलेज घेऊया. या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशन किंवा जे काही प्रायव्हेट कॉलेज आहे हे जर आपण एखादं कॉलेज निवडलं तर या निवडलेल्या कॉलेजमध्ये एकंदरीत ओबीसी साठी किती जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी किती जागा आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये जनरल आणि वुमेनच्या एकंदरीत किती सीट आहेत हे इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये उपलब्ध होऊन जातो. आणि महत्वाचा या सीट मॅट्रिक्सच्या अकॉर्डिंगच आपल्याला लक्षात येतं की या वर्षी नव्याने कुठले कॉलेजेस या ठिकाणी वाढ झाले आहेत का किंवा कुठल्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा सीट या ठिकाणी उपलब्ध आहेत का अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला उपलब्ध होत असते. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं असता की आपली प्रोव्हिजनल आणि सीट मॅट्रिक्स या दोन्ही स्टेप्स ज्यावेळेस आपल्या कंप्लीट होतात आणि महत्वाचं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये एखाद्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील, चुकून एखादी गोष्ट चुकली असेल तर आपल्याला या ठिकाणी ग्रेव्हियस देऊन ते चूक दुरुस्त करता येते आणि फायनल मेरिट लिस्ट कडे आपल्याला जाता येतं. म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट माझ्याकडनं स्किप झालाय तो म्हणजे आपला फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनलच्या नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर आपली चॉईस फिलिंगला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मेनली चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की जर आपले मार्क 550 अबोव्ह असतील तर आपल्याला या ठिकाणी जे काही कॉलेजचा क्रम आहे हा आपला
टॉप गव्हर्नमेंटचा कॉलेजचा क्रम असणं गरजेचं आहे. त्यानंतर मिडल टॉप, त्यानंतर लोअर. आणि जेही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला जॉइन आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपवरती लिस्ट येऊन जातील, की कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायची आहे. अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाणार आहे. यामध्ये जेही विद्यार्थी महत्वाचा पार्ट आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला प्राधान्य देणार. यामध्ये कॉलेज प्रायोरिटी आणि या कॉलेज प्रायोरिटी सोबत कॉलेजचे फी स्ट्रक्चर हे काळजीपूर्वक पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर आपण ज्या काही लोकेशन प्रेफर्ड करत आहेत, बहुधा जे काही विद्यार्थी लातूर, सोलापूर किंवा पुणे या भागातले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा शक्यतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र प्रायोरिटी जास्त असते. त्यामुळे प्रत्येकाची प्रायोरिटी हे डिफरंट असते. त्यामुळे प्रत्येकाची वैयक्तिक लिस्ट सुद्धा डिफरंट असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रायोरिटी अनुसार आपण या ठिकाणी लिस्ट भरायची आहे. मेन कॅटेगरी. आता बऱ्याच वेळेस असं होतं, की कॅटेगरीमध्ये असताना सुद्धा काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पूर्ण फीस भरावं लागतात. काही कॉलेजेसमध्ये या ठिकाणी अननेसेसरी रिफंडेबल डिपॉझिट जास्त असतात. तर त्यामुळं या जे काही आपल्या कॅटेगरी प्रवर्गानुसार कॉलेजच्या फीस आहेत, हे आपल्याला वेबसाईटवरती ऑलरेडी देण्यात आलं आहे. ते केअरफुली पाहून या ठिकाणी आपण देणं गरजेचं आहे. आणि जो काही एक्सपेक्टेड रँक आहे, लक्षात घ्या ऑल इंडिया रँक हा वेगळा रँक आहे. यानंतर आपला एस-एम-एल रँक जनरेट होणार आहे. आणि तो सर्वात महत्वाचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी एस-एम-एल रँक अकॉर्डिंग डिसिजन घेणं गरजेचं आहे. ज्याही वेळेस आपला एस-एम-एल रँक येईल, त्याही वेळेस मी तुम्हाला याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेनच, जेणेकरून तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस कुठली अडचण येणार नाहीये. कारण सर्वात महत्वाची स्टेप आतापर्यंतच्या ज्याही स्टेप मी तुम्हाला मेन्शन केल्या, या सर्व नॉर्मल स्टेप आहेत. पण चॉईस फिलिंग हा जो स्टेप आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे.